माओवाद्यांच्या स्पेशल झोन कमिटीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये माओवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथल्या माओवाद्यांचा यातच समावेश आहे। तसंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांना देखील हे पत्र लिहिण्यात आलंय। या पत्रामध्ये महाराष्ट्रात आत्मसमर्पण करणाऱ्या भूपती आणि छत्तीसगडमध्ये समर्पण करणाऱ्या सतीश या दोघांप्रमाणेच आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। माओवाद्यांनी चर्चा करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत मागितली आहे। या मुदतीपर्यंत सुरक्षा दलांचं ऑपरेशन्स राबवलं जाऊ नये अशी विनंती देखील करण्यात आली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे, या पत्रामध्ये नेमकं काय काय म्हणण्यात आलं? आकांक्षा, MMC झोनच्या माओवाद्यांनी हा पत्र जो आहे तो तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेला आहे। MMC झोन म्हणजे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मलाजखंड परिसर, महाराष्ट्रातील गोंदिया आणि सोबतच छत्तीसगडमधील खैरागढ़ आणि राजनांदगावचा संपूर्ण भाग आहे, त्यामध्ये हा MMC झोन आहे। आणि या भागामध्ये आत्ताही केंद्रीय समितीचे काही जे वरिष्ठ माओवादी नेते आहेत ते सक्रिय आहेत आणि सोबतच सशस्त्र माओवादी त्या भागामध्ये सक्रिय आणि त्यामुळे जर MMC झोन मधून आत्मसमर्पणाची भाषा होत असेल तर ज्या पद्धतीने माओवाद विरोधात लढाई सुरू आहे, नक्कीच एक मोठा यश येणाऱ्या काही दिवसांमध्ये येऊ शकतो। चर्चा करण्याची गरज त्यामुळे निर्माण झालेली आहे। या पत्रामध्ये 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत मागितलेली आहे। माओवाद्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सध्या विखुरलेल्या स्वरूपात आहोत आणि आमच्याकडे एकमेकांशी संपर्क करण्यासाठी कुठलाही साधन नाहीये। त्यामुळे जर सरकार 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत देणार असेल तर आम्ही एकमेकांशी संपर्क करून सामूहिक म्हणजे मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करू शकतो असं म्हटलेलं आहे। साधारणपणे बऱ्याच वेळेला माओवादी अशा पद्धतीचे पत्रक पाठवून टाइम बार्गेन म्हणजे वेळ मागून घेतात आणि पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करतात। मात्र या पत्रामध्ये त्याचाही उत्तर माओवाद्यांनी दिलेलं आहे की आम्ही कुठेही स्वतःला संघटित करण्यासाठी नाही तर एकमेकांशी संपर्क करण्यासाठी तेवढी वेळ मागत आहोत। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आणि सोबतच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार MMC झोन मधील या नव्या ऑफर संदर्भात काय भूमिका घेतात आणि खरंच ऑपरेशन थांबवून चर्चा केली जाते का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। मात्र महाराष्ट्रामध्ये एक मोठा यश मिळाला होता, भूपतीचा सरेंडर झाला होता आणि त्याच धर्तीवर इतर माओवादी जे आहेत ते महाराष्ट्रासमोर येऊन आत्मसमर्पण करू इच्छितात। नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी एक मोठी बाब आहे आणि एक मोठा ऑफर जो आहे तो आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये आता पुढे काय चर्चा होतात, काय घडामोडी घडतात त्याच्यावर याची फलनिष्पत्ती निर्भर राहणार आहे। नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रजत या अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।